Come on.
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बळवा तुहा विठ्ठल बळवा विठ्ठल बळवा तुहा बळवा तुहा विठ्ठल बळवा बळवा तुहा माधव बळवा तुहा विठ्ठल बळवा बहुता सुकृताची जोडी मला विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल Hare
तुम्हारे तेरा काया तेरा काया ते बाबुरे अंगाराचे गोडे अंगाराचे घोडे अंगाराचे घोडे तुका म्हणे तुका म्हणे तिने तुका म्हणे तुका म्हणे
तरी शूर येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी विठ्ठल हॅलो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो नमो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी शूरांचं वर्णन केलेलं आहे, अर्थात संतांचंच वर्णन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना शूर होण्याकरता महाराजांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आपल्या या हिंगणगाव या गावामध्ये आज या ठिकाणी आपली ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. कैलासवासी किसन सर्जेराव भोईटे यांचं असलेलं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचा सर्व परिवार भोईटे परिवार, त्यांच्या सौभाग्यवती धर्मपत्नी, मुलं प्रवीण आणि सागर, भाऊ गणपत भाऊ आणि राजेंद्र भाऊ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ हिंगणगाव सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. विठ्ठल या ठिकाणी त्यांचे बंधू आणि आमचे बंधू यांचा संबंध असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही कीर्तन सेवा आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर हा आपला परिसर आहे.
माझे गाव काही लांब नाही, यात पंचकृषी मध्ये आहे. शंकरनारांना कदाचित माहिती नसेल आणि म्हणून बहुतेक परिसरातली कीर्तन सेवा मी कधी टाळत नाही. नाहीतर वर्ष श्राद्धाची कीर्तन शक्यतो मी घेत नाही. कारण वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हटल्यानंतर इथं नाही बरं का तसं, हे सगळी आवडीची माणसं आहेत. बऱ्याच ठिकाणी वर्ष श्राद्धाचं जे कीर्तन असतं तिथे लोक 10:30-11ला यायला सुरुवात करतात. पण आलेली लोक जे आहेत ते अशी बसतात जशी काय 10व्याला बसलेली आहे, थोडी इथं थोडी तिथं थोडी तिथं. बरीच मंडळी अशी असतात की ज्यांनी कधी कीर्तन ऐकलं नाही, प्रवचन ऐकलं नाही, पण आता सोयरे डायऱ्याचा कार्यक्रम आहे, वर्ष श्राद्ध आहे, गेलं पाहिजे म्हणून येऊन बसलेली असतात. त्यांचं कीर्तनात काही शेवटपर्यंत लक्ष इथं नाही बरं का तसं कोणी. आणि मग अशा लोकांच्या समोर कीर्तन करणं म्हणजे कीर्तन करायला एक प्रकारची शिक्षाच असते. पण शक्यतो गुरुजी मी 10व्याची कीर्तन घेत नाही, वर्ष श्राद्धाची घेत नाही. आता हे आपल्या संबंधातलं आहे आणि प्रेमाच्या संबंधातलं हे कीर्तन आहे, परिसरातलं कीर्तन आहे. तसं तर खूप लांबचा प्रवास. मी काल सकाळी परभणीहून निघालो 6 वाजता. आळंदीला 3 ते 4 प्रवचन केलं, मुंबईला कीर्तन केलं, मुंबईवरून आता आलोय. विठाला विठाला एक महाराज म्हणजे 10,000 लोकांच्या बरोबर आहे बरं का. आमचे गुरुजी आहेत, नाना आहेत, आमचे बैठे महाराज आहेत. तेव्हा या ठिकाणी जो अभंग निवडलेला आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. तत्पूर्वी थोडस प्रास्ताविक करायचं म्हणजे आपल्याला शास्त्राने काही कर्म करायला सांगितलेले आहे. 4 प्रकारचे कर्मशास्त्र आपल्याला करायला सांगतं. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आहेत आणि काही प्रायश्चित्त कर्म आहेत. ज्याला मुक्त व्हायचं असेल त्याला शास्त्र सांगतं काम्य कर्म करायचं नाही, निषिद्ध कर्म करायचं नाही, नित्य नैमित्तिक मात्र करायचं. विठाला नित्य कर्म म्हणजे काय, जे रोज करायला आपल्याला शास्त्राने सांगितलेलं कर्म असतं त्याला नित्य कर्म असं म्हणतात. उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर रोज आंघोळ करायची, हे काय आहे, नित्य कर्म आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये रोज आंघोळ सांगितली बरं का, जुम्मा टू जुम्मा नाही, रोज आंघोळ आहे. आंघोळ केल्यानंतर मग काय लगेच जेवायला बसायचं का, नाही. आंघोळ केल्यानंतर काहीतरी नित्यनेम करायचंय. तुळशीला पाणी घालायचंय, देवपूजा करायची, काहीतरी स्वाध्याय करायचा आहे आणि मगच अन्न पाणी भक्षण करायला शास्त्र आपल्याला परवानगी देतं. एखादा मनुष्य म्हटला मी जर त्या ठिकाणी आंघोळ न करता जेवलो तर काय होईल, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी स्वतंत्र एक प्रमाण लिहिलंय. काही नित्य नेमाविना अर्थ सांगायची गरज नाही, शंकरनारायण ऍक्शन सहित सांगितलं. जर नित्यनेम केला नाही, आंघोळ केली नाही, जेवायला बसला, तुकाराम महाराज म्हणतात मग तुझ्यात आणि श्वानात फरक राहणार नाही.
आणि पुढे आणखीन कशाची उपमा दिली? भारव आहे तो वृषभ. त्यांनी सांगितलं भारव आहे तो वृषभ. वृषभ म्हणजे बैल. नित्य कर्म केलं पाहिजे आणि त्या नित्य कर्मामध्ये 5 यज्ञ सांगितले प्रत्येकाला प्रकार. पंचमहायज्ञ म्हटलं त्याला गुरुजी. प्रत्येक गृहस्थी माणसाच्या घरामध्ये कांडताना, कुटताना, दळताना अनेक प्रकारची हिंसा घडते. त्या हिंसेच्या निवृत्ती करता, पाप क्षालना करता म्हणून 5 यज्ञ करायचे. 5 यज्ञ जे आहेत त्याच्यात पहिला आहे ब्रह्मयज्ञ, दुसरा आहे देवयज्ञ, तिसरा आहे भूतयज्ञ, चौथा आहे पितृयज्ञ, मनुष्य यज्ञ आणि 5वा आहे पितृयज्ञ. पितृयज्ञ आपल्याला सांगायचं. ब्रह्मयज्ञ कशाला म्हणतात? ऋषी मुनींनी आपल्या करता ग्रंथ तयार केले, त्या ग्रंथाचा स्वाध्याय करणं याला म्हणायचं ब्रह्मयज्ञ. हरिपाठ म्हणणं, ज्ञानेश्वरी वाचणं, जे काही आपल्या ग्रंथ वाचता येतील त्याने वाचणं, हा स्वाध्याय करणं हा ब्रह्मयज्ञ रोज मनुष्याने केलं पाहिजे. रोज मनुष्याने काहीतरी चांगलं वाचलं पाहिजे. हो, वाचाल तरच वाचाल. दुसरा जो आहे देवयज्ञ, देवाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. कोण म्हणेल काय उपकार आहेत देवाचे? ओ, सूर्यदेव आपल्याला प्रकाश देतो. कधी लाईट बिल पाठवतो का? चंद्रदेव आहे. प्रत्येक माणसाच्या इंद्रियावर देव आहे, लक्षात ठेवा. आणि त्या देवाची उपासना जर घडली नाही तर मग ती देवता आपलं ते इंद्रिय क्षीण करून टाकतो. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वहा. हो, तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, आईशी परस्परे जडेल प्रीती. अज्ञापक व्हाल जणूबाई सांगतात, किंवा अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदर नुक दिल अतिथी, संतोषने दिल ज्ञाती, आपुल्या मग दया अपाव थोर आहे. हे सगळं केलं पाहिजे. आणि जो करत नाही मग त्याच्या संसारात जास्त दुःख येतात. विठ्ठल त्याच्यानंतर सांगितलेला जो यज्ञ आहे तो भूत यज्ञ आहे. भूत दया गाई पशुचे पालन, दया गाई पशुचे पालन, राणील्या जीवन वनामध्ये, राणील्या जीवन वनामध्ये, राणील्या जीवन वनामध्ये, राणील्या जीवन वनामध्ये, राणील्या जीवन राणीच्या जीवन याच्यानंतर पितृयज्ञ सांगितला. आज जो आपण करतोय तो काय आहे? पितृयज्ञ आहे. पितृयज्ञ म्हणजे काय? आपले जे काही पितर आहेत, आजोबा, आजी, आई, वडील, जे आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेलेले आहेत,
त्यांच्या संबंधाने त्यांचं स्मरण करणं, श्राद्ध करणं याला पितृयज्ञ म्हटलेलं आहे. त्यांच्या मरण तिथीच्या दिवशी असं शास्त्रात वर्णन आलंय की ते आपली वाट बघतात. मी यांच्याकरता एवढं केलं, शेती केली, एवढे पैसे कमवून ठेवले, घरं बांधली, आणि आज माझी कोणीच आठवण करत नाही. म्हणून पितर जे असतात ते आपल्या कुळामध्ये जे काही मुलं असतील, जे काही घरातले लोक असतील, त्यांच्या घरात जाऊन त्याच्या दरवाज्यावर वाट बघतात, आज हा माझ्यासाठी काही करतो का. आणि मग केलं, जर आपण काही नामस्मरण केलं, चिंतन केलं, अन्नदान केलं, तर पितर काय देतात, आशीर्वाद देतात. आणि नाही केलं तर आहा कथा त्याचे करीती पितर वंशी पूर्वाचारी पुत्र धावा, वंशी गुणाचारी पुत्र धावा, वंशी गुणाचारी पुत्र श्रद्धा शब्दामध्ये श्रद्धा शब्द आलेला आहे. त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा प्रगट करणं म्हणजे श्राद्ध. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एखादी व्यक्ती जरी गेली तरी ती शरीराने गेलेली असली तरी सुद्धा त्याच्या सूक्ष्म शरीराने तो कोणत्या तरी त्याच्या कर्मानुसार, वासनेनुसार कुठेतरी कुठल्या तरी लोकांना गेलेला असतो. खूप पुण्य केलेलं असेल स्वर्ग लोकाला जाईल, पाप घडला असेल तर पशुपक्षादी शरीरात जाईल, आणि मध्यम कर्म घडला असेल, पुण्य आणि पाप समान घडला असेल तर तो कुठेतरी मनुष्य होऊनच जन्माला येईल. आपल्याकडे देह जरी पडला तरी सुद्धा जीवात्मा असतो असं मानलेलं आहे. देह पडतो परंतु जीवात्मा एक शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो. श्रीमद भगवद्गीतेत असं म्हटलंय, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि रे. जैसे जीर्ण वस्त्र सांगिजे मग नंदन वेडीजे देहांतराचे स्वीकारिजे चैतन्यानाथे. ज्याप्रमाणे आपण जुनी कपडे टाकतो आणि नवीन कपडे घालतो, नवीन कपडे घालताना माणसाला दुःख होतं का आनंद होतो? गुरुजी, आपल्याला नवीन कपडे घालताना दुःख होतं का आनंद होतो? आनंद आनंद होतो. काही काही लोक तर दिवसातून 3-3 वेळेला कपडे बदलतात. पण आनंद होतो त्या माणसालाच लहानपणी कपडे आई जेव्हा घालते किंवा बदलते तेव्हा त्याला दुःख होत असतं. लहान बाळाचे कपडे आई बदलायला लागली तर ते रडायला सुरुवात करतं, कारण त्याला असं वाटतं कपडे म्हणजेच मी आहे म्हणून ते रडतं बरं का. तेच पोरग पुढं मोठं झाल्यावर 3 वेळा कपडे बदलतात आणि नंतर त्याला कळतं कपडे म्हणजे मी नाही. तसं तुम्ही आम्ही अज्ञानी आहे, मरायचं म्हणलं की आपण रडतो, पण साधू संत मात्र मरणाला भीत नाहीत, उलट त्यांना आनंद होतो. विठ्ठल एक उदाहरण नेहमी सांगत असतो. स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातले 3 व्यक्ती जवळजवळ त्या ठिकाणी शहीद झाले. 2 होते आपले, भगतसिंग तिकडले, सुखदेव आणि राजगुरू. तिघांना फाशीची शिक्षा झाली. फाशीची शिक्षा 1 महिन्यावर होती. डॉक्टर तपासण्या करता यायचे. डॉक्टरच्या असं लक्षात आलं की यांचं वजन दिवसेंदिवस वाढत आहे. फाशीची शिक्षा झाल्यावर वजन वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. नाही काय काय लोक काळजीनीच मरून जातात. पण यांचं वजन वाढलं होतं. त्यांना डॉक्टरने विचारलं, त्या अधिकाऱ्याने विचारलं, का तुम्हाला फाशीची शिक्षा झाली आणि तुमचं वजन वाढतंय कसं काय? ते म्हणले आम्हाला आनंद झालेला आहे, आम्ही रोज गीता वाचतो आणि आमची गीता असं सांगते, हे शरीर पडल्यानंतर माणसाला नवीन शरीर मिळतं. आतापर्यंत आम्ही काही 17 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष भारत मातेची सेवा केली. आता सेवा केल्यानंतर आमचं हे शरीर पडणार आहे, आम्हाला फाशी होणार आहे, नवीन शरीर मिळणार आहे, परत एकदा देशाची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होणार आहे, म्हणून आम्हाला आनंद झालाय, म्हणून आमचं वजन वाढत आहे. लक्षात घ्या,
मरण ज्याला कळलं त्याला दुःख नाही, कळलं नाही त्याला दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. मरण म्हणजे काय, मी हल्लीच्या आधुनिक भाषेत सांगत असतो, फक्त मोबाईल बदलायचा आहे, सिम कार्ड तेच ठेवायचंय. ठीक आहे, ते खोकं, मोबाईलचं खोकं जे आहे ते खराब झालं की माणसं काय करतात, ते खोकं फेकून देतात, तिची बटणं खराब होतात, नवीन बाजारातून मोबाईल आणतात आणि त्याच्यामध्ये आपलं जुनं कार्ड टाकतात आणि ते त्याच्यात चालू करतात. तसं देह म्हणजे मोबाईलच आहे. 70-80 वर्ष झाली की याची बटणं खराब व्हायला लागतात. कोणाचं कानाचं बटन गेलं, कोणाचं डोळ्याचं बटन खराब झालं, पण मोबाईल सोडायची माणसाची काही इच्छा नसते. मग देव काय करतो, हा देहरूपी मोबाईल आपल्या हातातून हिसकावून घेतो आणि देव त्याच्यातलं सिम कार्ड बाहेर काढतो, ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, आणि देव त्याच्यात पाहतो याने काय काय केलंय जन्मभर. हो, किती कीर्तन ऐकली, किती वाऱ्या केल्या, किती नामस्मरण केलं, किती समाजसेवा केली, किती आईवड, सगळं त्या सिम कार्ड मध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जसं कर्म असेल, केले कर्म झाले तसं त्याला नवीन शरीर देव देत असतो. म्हणून शरीर बदलणं म्हणजे फक्त शरीर बदलणे, मृत्यू म्हणजे फक्त शरीर बदलणं आहे. आणि म्हणून ती व्यक्ती जिथे गेली असेल त्यांची कृतज्ञता म्हणून आपण त्यांच्यासाठी या ठिकाणी वरच्या श्राद्ध करतो, नामस्मरण करतो, अन्नदान करतो. कारण गेलेली जी व्यक्ती असते तिला काही बरोबर काही घेऊन जाता येत नाही आणि आपल्याला सुद्धा त्यांना काही पाठवता येत नाही, कोणालाच काही बरोबर घेऊन जाता येत नाही. गुरुजी, जर बरोबर घेऊन जाता येत असतं तर मला वाटत नाही तर कोणी काय ठेवलं असतं, जो तो आपलं बरोबर घेऊन गेला असता. पण देवाने ती व्यवस्था ठेवली नाही, बरोबर काहीच नेता येत नाही आणि आपल्यालाही त्यांना काही पाठवता येत नाही. पण एक गोष्ट बरोबर नेता येते आणि एक गोष्ट आपल्याला पाठवता येते, ते म्हणजे नामस्मरण किंवा भक्ती. करा हरी भक्ती परू भक्ती सोडविलं यमापासून या. कारण हा देह पडल्यानंतर माणसाचा पुढे प्रवास सुरू होतो आणि त्या प्रवासात आपल्याला कामाला काय येतं, आपण केलेलं पुण्य येतं. बरं का, एक उदाहरण आमच्या गुरुवारी सांगत असतात. एक मनुष्य रेल्वेने प्रवास करत होता
आणि प्रवास करता करता तो तिकीट तपासणारा आला. तिकीट दाखवा, तिकीट दाखवा. याच्याजवळ आला, म्हटला भाऊसाहेब तुमचं तिकीट दाखवा. तो म्हणायला लागला तुम्हाला माहिती नाही का मी कोण आहे, मला तुम्ही तिकीट विचारता. म्हणजे कोण आहे? मी अमक्या अमक्या गावचा सरपंच आहे, मी अमक्या अमक्या गावचा पाटील आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे. कोणी का असे ना, तो म्हटला मला तुमचं तिकीट दाखवा. अरे तुला माहिती नाही का माझे बँकेमध्ये 2 कोटी रुपये, तू मला तिकीट विचारतो. तो म्हटला तुमचे 2 कोटी रुपये तुम्हाला लखला वासोत फक्त इथं प्रवास करायचा असेल तर मला काय पाहिजे? तिकीट पाहिजे. तसं शरीर पडल्यानंतर जो प्रवास सुरू होतो तिकीट तपासण्याकरता यम येतो. आणि यमाला तुम्ही म्हणायला लागले मी 100 एकर कमवली, 5 एकर घेतलं, 10 एकर घेतलं, एवढे कोटी बँकेत टाकले. यम म्हणतो ते मला काय दाखवू नको, मला पुण्य किती केलंय सांग, नामस्मरण किती केलं सांग, प्रतिष्ठा समाजसेवा किती केली सांग, आई वडिलाची सेवा किती केली सांग. नाहीतर मग यम काय करतो? मारिती छोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार, नाही त्या यमाशी करुणा बाहेर. म्हणून त्यांच्या करता म्हणून आपण हे अन्नदान करायचंय, नामस्मरण करायचंय, चिंतन करायचंय. विठ्ठल तुकाराम महाराजांनी या अभंगात शूरांचं वर्णन केलंय. ज्यांचं पुण्यस्मरण आहे, कैलासवासी किसन सर्जेराव बैठे. मी लिहून हे मागितलं होतं, त्यांच्या संबंधी 2-4 लाईन लिहून मला द्या. कारण आता मी नवीन मनुष्य, मला काहीच माहिती नाही या परिवाराविषयी. महाराजांनी थोड्या 2-3 गोष्टी सांगितल्या, त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. कैलासवासी किशन सर्जेराव बैठे यांचं पुण्यस्मरण आहे. मला वाटतं त्यांनी काही दिवस वारी सुद्धा केली, बरोबर आहे? 7-8 वर्ष. हो, ते पैलवान होते असं मला ऐकायला मिळालं, बरोबर आहे? कुस्ती करण्याची त्यांना आवड होती. महाराजांनी सांगितलं एसटीत थांबवून एका ठिकाणी कुस्ती केली त्यांनी. एसटीत कामाला होते वाटतं, बरोबर आहे? माळकरी होते ना? नाही, माळकरी नव्हते. बरं, काय हरकत नाही. तेव्हा आवड त्यांना कुस्तीची होती. या ठिकाणी सगळी मंडळी आलेली आहेत, त्यांचे सगळे बंधू आहेत आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे असल्यामुळे त्यांचं पुण्यस्मरण सगळा एकत्रित परिवार आहे त्यांचा, बरोबर आहे? एकत्र कुटुंब आहे. एकत्र. आता एकत्र कुटुंब कुठं पाहायला मिळत नाही. असे असणारे त्यांच्या संबंधाने हे पुण्यस्मरण आणि पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपली ही कीर्तन सेवा आहे. मी जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी शूरांचं वर्णन केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना शूर होण्याचा उपदेश सुद्धा महाराजांनी केलेला आहे. काय असतं? शूरांच्यामुळे आपल्या देशाला शोभा आहे. असं म्हटलंय, 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. 3 लोकांच्यामुळे देशाला शोभा आहे. आपल्या देशाचं नाव जे उंचवलेलं आहे, आपल्या देशात अशा काही सती होऊन गेल्या, सावित्री सारख्या. अगदी यमाच्या तोंडातून आपल्या पतीला त्या ठिकाणी आणलं. विठ्ठल काही सती होऊन गेल्या. शांडिली नावाची एक पतिव्रता होऊन गेली. शांडिली तिचं नाव. त्या शांडिलीला विवाह करायचा होता आणि तिने पतिव्रतेचं महात्म्य ऐकलं. आपल्याला सुद्धा आदर्श पतिव्रता व्हायचंय. आईला सांगितलं मला आदर्श पतिव्रता व्हायचंय. आई म्हटली त्याच्याकरता तुला लग्न करावं लागेल. अजून लग्नच नाही झालं, तू पतिव्रता कशी काय होती? लग्न करत नव्हती ती शांडिली. फार विदुषी होती, करारी होती, ती विद्वान होती. आईने सांगितलं माई माता मला लग्न करायचंय, चांगला पती मिळाला पाहिजे. आता आई गेली भोळेपणात सांगून. म्हटली आज सोमवारचा दिवस आहे, महादेवाच्या मंदिरात जा, महादेवाला प्रार्थना कर, हातामध्ये वरमाला घे आणि बाहेर आलेला पहिला पुरुष आहे त्याच्या गळ्यात माळ घाल.
महादेवाचं दर्शन घेतलं, हातात वरमाला घेतली, बाहेर आले. ते महादेवाची यात्रा आहे, सोमवार आहे म्हणून पहिला एक भिकारी आलेला होता. आणि तो काय होता, आजारी होता. तो गलत कुष्ठ झाले, कुष्ठरोग झालेला होता. आल्याबरोबर त्याच्या गळ्यातच माळ घातली तिने. आता गळ्यात माळ घातल्यानंतर ठरलं होतं, प्रतिज्ञा केली होती, जो दिसेल त्याला माळ घालायची. घातल्यानंतर आता याला घरी नेलं पाहिजे, याची सेवा केली पाहिजे. घातलं पाठीमध्ये, पाठीत घालून त्याला घरी घेऊन आली. आता घरी घेऊन येताना सुद्धा ते पाठीतलं काही नीट बसत नव्हतं बरं का. विचित्र असतात ते, म्हणून भिकारी झालेले असतात. विठाल विठाल आपण त्यांच्याविषयी दया बाळगावी, परंतु प्रत्येक जण कर्मानुसार त्या ठिकाणी भोग भोगत असतो. लक्षात ठेवा, कोणालाही रोग होत नसतो, काहीतरी पूर्वजन्माचं कर्म असतं. पाठीत आणता आणता त्या भिकारीने इकडे बघ तिकडे बघ. गावातून पेठेतून चालताना एक वेश्या होती, त्या वेश्येकडे त्याने बघितलं आणि त्या भिकाऱ्याचं मन त्या वेश्येवरच गेलं. घरी आणल्यानंतर कुठं लक्ष लागतंय त्या भिकाऱ्याचं. ती त्यांची सेवा करायची, पाय धुवायचे, हात धुवायचे, अंग पुसायचे, सर्व काही करायचे. परंतु ते भिकारी जो आहे ना, तो सारखा त्या वेश्येचं नाव घ्यायचं. म्हटलं तू जर खरी पतिव्रता असेल तर मला त्या वेश्येच्या घरी घेऊन चल. ती खरीच पतिव्रता होती. आता वेश्येच्या घरी कसं न्यायचं म्हणून त्या शांडिलीने काय केलं, त्या वेश्येच्या घरी रोज सकाळी 3 वाजता जायचं आणि वेश्येच्या दरवाजावरती, वेश्येच्या अंगणामध्ये शेणाचा सडा टाकायचा, फुलं व्हायची, सेवा करायला सुरुवात केली. ती वेश्या म्हणायला लागली, मी इतकी वाईट बाई आहे, कोण माझ्या अंगणात येते, सडा टाकते. कधी आजपर्यंत कोणी सडा टाकला नाही, कोणी फुलं आणली नाहीत. आमच्याकडे येणारी गिराईक वेगळी, कोण येते इथं. पहाटे 3 वाजता ती वेश्या येऊन खाली बसली तर ही शांडिली आली, सडा संमार्जन करते, फुलं टाकते. म्हटली बाई, मोठ्या घरच्या दिसतात, दिव्य दिसतात, पवित्र दिसतात, कशाला या मरक्या बाईची सेवा करता, माझ्यासारख्या हलक्या बाईची सेवा करता. म्हटली सेवा विनाकारण कोणी करत नसतं, माझी एक इच्छा आहे तेवढी तुम्ही पूर्ण करावी म्हणून मी सेवा करते. काय, मी असा असा पती केलेला आहे म्हटले, आणि त्याची इच्छा आहे तुम्हाला एकदा भेटायचंय. ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्या ठिकाणी मी हे सगळं सेवा करते. आता ती वेश्या सुद्धा होती. ती म्हटली काय हरकत नाही बाई, या घेऊन त्याला उद्या. दुसऱ्या दिवशी पाठीत घातलं त्याला, म्हटले तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, घेऊन चला. चालली. जात असताना सुद्धा त्याचे पाय खाली होते बरं का. ते पाय सुद्धा हलवत हलवतच चालायचं. विचित्र होत, विचित्र होत ते. रस्त्याने जात असताना एक ऋषी बसलेले होते ध्यानाला. मांडव्य ऋषी होते, मांडव्य ऋषी. आणि मांडव्य ऋषीला त्याची लात लागली. लात लागल्यावर मांडव्य ऋषींनी शाप दिला, म्हटले ज्याने कोणी मला लात मारली असेल, उद्या सूर्योदय व्हायच्या आत तो मरण पावे. आणि तो शाप ऐकला कोणी, शांडिलीने. म्हटले आता हे उद्या तर मारणार, आपला पती आहे. पाठी खाली ठेवली, कंबर कसली आणि त्या ठिकाणी हातात पाणी घेतलं आणि सूर्याला सांगितलं उद्या जर उगवला असता जाळूनच टाकेल. काय तिचं तपश्चर्या असेल बघा. सूर्य उगवला नाही. आता आपल्यात हे कोणी प्रयोग करू नका बरं का, असे पतिव्रतेचं वगैरे आता काही राहिलं नाही, कोणी करू नये प्रयोग. त्या अनुसयेचं वर्णन करतात. म्हणजे कांडायला बसली होती आणि कांडता कांडता पती आले, तर तिने ते मुसळ असं वरच हवेत सोडलं. पतीला पाणी देऊन आली, चहा देऊन आली, मग ते मुसळाला म्हणली ये खाली आता. पण हा प्रयोग आपण करायचा, आपल्या नाही तर दात तुटल्याशिवाय राहायचे नाही. तिचं सामर्थ्य. सूर्यच उगवला नाही. सगळे लोक अनुसयेकडे गेले ना, अनुसयेने तिला समजून सांगितलं, तिच्या पतीला जीवन केलं. विठाल विठाल. शूरांचं वर्णन तुकाराम महाराज करतात आणि सगळ्यांना शूर होण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सगळे शूर व्हा, घोडी होऊ नका. महाराजांनी थोडासा ग्राम्य शब्द वापरतात, घोडी होऊ नका, शूर व्हा. महाराज थोडेसे कठोर बोललेले आहेत,
पण महाराजांच्या कठोर बोलण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे, लक्षात ठेवा. काहींचं गोड बोलणं चांगलं नसतं आणि काहींचं रागावून बोलणं सुद्धा चांगलं असतं. प्रेम असेल ना, मनुष्य रागावतो. प्रेम नसेल तर मनुष्य म्हणतो जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. आमच्या वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, गोड बोलून गळा कापणाऱ्यापेक्षा कठोर बोलून आपलं हित करणारा कधी चांगला. विठाला कधी कधी रागवावं लागतं. भगवान परमात्मा अर्जुनावर रागवले. दुसऱ्या अध्यायामध्ये असा शब्द वापरलाय अर्जुनाला की अर्जुनाची तळपायची आग मस्तकाला गेली. क्लैब्य मास मगम पार्थ, अर्जुना नपुसक होऊ नकोस, लागला शब्द अर्जुनाला. ज्ञानोबारांनी याचं स्पष्टीकरण करताना असं लिहिलंय, जैसे औषधाची कडवटपणी अमृताची पुरवणी, वरी वरी आहाच न दिशे परी गुणी प्रगट, ऐशे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ऐशे बोल ऋषिकेशे आदरिले बोलो. औषध असताना सुरुवातीला आपल्याला कडू वाटतं, पण गुण आल्यावर मनुष्य म्हणतो बरं झालं कडू औषध घेतलं. तसं काही लोकांचं बोलणं म्हणजे औषधासारखंच असतं. विठाला आणि शूर झालं पाहिजे, पण शूर कोणाला म्हणायचं? अभंगाचं पहिलं चरण. केस जिंकली कंसात पैसे देऊन शूर, निवडणूक जिंकली कंसात पैसे शूर. कोणालाही लोक शूर समजतात. एक मनुष्य होता, तो सैन्यात कामाला होता. त्याची पत्नी म्हणायची किती लोक शूरत्वाच्या गोष्टी, एकदा तुम्ही तरी काहीतरी शूरत्वाच्या गोष्टी करा, कोणाला तरी मारले असं मला ऐकू द्या. दुसऱ्या दिवशी एका माणसाचा हातन पाय घेऊन आला. अहो म्हटले हातन पाय का घेऊन आले? डोकं घेऊन यायला पाहिजे होतं ना. तो म्हटला डोकं आधीच कापलं होतं. शूर आहे विठाला. कोण शूर आहे? आपल्या भारत देशामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे भरत. सगळं जग जिंकलं त्याने. सगळे लोक त्याला म्हणायचं विश्वजित विश्वजित विश्वजित, पण त्याची आई मात्र त्याला भरतच म्हणायची. आई जवळ गेला, म्हटलं आई सगळं जग मला विश्वजित म्हणतंय आणि तू मला माझ्या नावाने हाक मारते, भरत म्हणते. आई म्हटली, बघ मला माहितीये तू सगळं जग जिंकलंयस, पण मी तुला विश्वजित म्हणणार नाही, भरतच म्हणणार. कधी कधी जर जास्तच आई प्रेमाने आली तर भऱ्याच म्हणायची. आई आहे ती शेवटी, मी तुला भरतच म्हणणार. अगं आई तू मला विश्वजित का म्हणत नाही? म्हटली मला माहितीये तू जग जिंकलंय, पण अजून तुझं मन नाही जिंकलं, अजून तुझी इंद्रिय नाही जिंकली. आणि जोपर्यंत इंद्रिय जिंकत नाही, मन जिंकत नाही, तोपर्यंत शूर नाहीये. विठाला जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. आमचे संस्थेमध्ये जोग महाराज होऊन गेले, ते पहिलवान होते बरं का. पहिलवान होते, कुस्त्या करायचे, कुस्त्या पाहायला जायचे. पंढरपूरला कुस्ती पाहण्याकरता गेले. पंढरपूरला एक
पंजाबवरून पैलवान आलेला होता. सगळ्या महाराष्ट्रातले पैलवान त्यांनी चितपट करून टाकले. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या माना खाली झाल्या. लोक म्हणायला लागली, जोग महाराज, महाराष्ट्राची इज्जत जाईल. हा पैलवान जर आता चितपट नाही केला कोणी तर लोक महाराष्ट्राची इज्जत जाईल. महाराष्ट्राला लोक म्हणतील यांच्यात एकही पैलवान नाही. जोग महाराज उठले आणि जोग महाराजांनी त्या कल्लू पैलवानाला पंजाबच्या चितपट केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांची पंढरपूरमध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली आणि मिरवणुकीमध्ये मग जोग महाराज जे होते, जे जे काही पंढरपुरात साधू संत होते, त्यांचं जाऊन दर्शन घ्यायचे, आशीर्वाद घ्यायचे. त्याविषयी कोणीतरी गंगागिरी महाराज होते, प्रसिद्ध असलेले. आणि गंगागिरी महाराजांच्या दर्शनाला गेल्याबरोबर त्या गंगागिरी महाराजांनी पाठ फिरवली. जोग महाराज म्हणले, महाराज मी तुमच्या दर्शनाला आलोय, सगळ्यांनी माझी पाठ थोपडली आणि तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवली. म्हणजे तुम्ही काय पराक्रम केलाय? मी पंजाबच्या पैलवानाला चितपट केलाय. गंगागिरी महाराज म्हणले, अरे अशा मारक्या पैलवानाला कोणही चितपट करील. तुम्ही ज्यावेळेस एका पैलवानाला चितपट कराल त्यावेळेस मी तुमची पाठ ठेवतील. म्हणजे आणा त्या पैलवानाला. म्हणजे तो पैलवान आता येत नाही, शेवटी येतो मारताना. त्याचं नाव आहे काळ. ज्या दिवशी तुम्ही काळाला जिंकाल त्यावेळेस मी तुम्हाला काळा पैलवान म्हणेल. मला त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे काही नाही, तुम्हाला माळ घालावी लागेल. घाला माळ मला. म्हटले मी नाही घालणार. तुमचे गुरु होण्याचा अधिकार फक्त तिकडे ज्ञानेश्वर माऊलींना. माऊलीच्या समाधीवर ठेवून माळ ठेवून घातली त्यांनी आणि पुढे संसार जिंकून दाखवला. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. आता हा संसार म्हणजे काय? संसार आपला शत्रू आहे का? त्याला नाही जिंकलं तर काय होतं? जिंकलं तर काय फायदा होतो? विठ्ठल. संसार म्हणजे काय? संसाराच्या व्याख्या शास्त्रामध्ये आले. बरं, तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो त्याला संतांनी संसार म्हटलं नाही. आपण घरदार बायका मुलं याला संसार म्हणतो. लोक आमच्याकडे येतात आळंदीला, नाना म्हणतात, बरं आहे तुमचं, तुम्हाला संसार नाही. त्यांना कुठं माहिती आम्हाला किती संसार. 5-5 मजली मठ आहे आमच्याकडे. विठ्ठल. हा बाह्य संसार आहे, खरा संसार वेगळा आहे. संसार शब्दाच्या व्याख्या सांगितल्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. किती वेळा जन्मा जावे नित्य भावे फजित, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. जन्म मरण म्हणजे संसार. याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर नुसतं जन्म मरण म्हणजे संसार नाही, जन्म मरणाला कारण असलेला अहंकार संसार आहे. ज्ञानोबारायांनी संसाराची सुरुवात कशी होते त्याच्यासाठी गोड ओळखली. आता थोडी आईशी गोठी सांगिजेल परियेशी, जे अहंकार तनुशी वालव पडिले. मग इच्छा हे कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली. तेथ द्वेषाची मांडली वराडी कया तो वास्तव जन्मला, द्वंद्व मोह जागला तो आजयाने वाढविला अहंकार. तेने भूते भांबावली, संसाराच्या आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडे. संसाराला कारण अहंकार. तुकाराम महाराजांनी तर अहंकाराला संसार म्हटलंय. हा अहंकार नावाचा शत्रू आहे आपला. आपल्याला सगळ्यात जास्त दुःख काय देणार आहे? बाहेरची माणसं दुःख देत नाही, आपला अहंकार दुःख देतो. विठ्ठल.
शत्रू शत्रू म्हणून कळाला तर त्याला पराजित करता येतं. काही शत्रू असे असतात ते मित्र म्हणून राहतात. ते तुमच्याच गाडीत फिरतात, तुमचंच खातात, बरोबर तुमच्या विरोधात मतदान करतात. महाभारतामध्ये एक उदाहरण आलंय शकुनी मामाचं. त्या शकुनी मामाची 100 मुलं दुर्योधनाने मारली होती. मग शकुनी मामाला असं वाटलं आता मला दुर्योधनाला मारायचंय, पण आता काय माझ्याने मारणार नाही, शक्तिशाली आहे, राजा आहे, ह्याला कसं मारायचं, म्हणजे ह्याच्याच घरात राहायचं, ह्याच खायचं आणि याला असं शिकवायचं पार सत्यानाश झाला पाहिजे. केलं त्याने विठ्ठल. असा अहंकार आपल्या जवळच राहतो, आपलंच खातो आणि बरोबर आपल्याला दुःख देत राहतो. माणसाच्या जीवनात जे दुःख आले दुसरं कोणी दुःख देत नाही माणसाला, अहंकार दुःख. हो, मला बोलवलं नाही, माझं नाव घेतलं नाही, माझ्या नावासमोर प पु गु लावलं नाही. अहंकार माणसाला दुःख. कशाचा अहंकार होईल काय सांगता येत नाही. बरं, एक जण आला माझ्याकडे म्हटला, बाबा आहे का मला अहंकार, आहे का मला अहंकार. म्हटलं तुला अहंकार नाही याचाच अहंकार झाला आता. विठाल अहंकार फार विचित्र आहे, याला जिंकायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात याला जिंकला तो शूर. मला शूर एकही दिसत नाही. कशी माणसं दिसतात, अभंगाचं दुसरं आपण जिंकला पाहिजे, नाही तर तो आपल्याला जिंकतो. तुकाराम महाराज म्हणतात मला बहुतेक जिकडं तिकडं शूर दिसत नाहीत, मला जिकडं तिकडं घोडी दिसत आहेत. एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. बहुतेक जिकडं तिकडं घोडी दिसतात म्हणजे या घोड्यावर बसलाय अहंकार. प्रत्येकाच्या डोक्यावर अहंकार बसलेला आहे आणि अहंकार बसला की मग तो त्याला बापुड बनवतो. वास्तविक पाहता जीव जो आहे तो परमात्मा स्वरूप आहे. ज्ञानोबराय बोलतात हा परमात्माची परी दुसरा परी अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची बोरबारा संतोषेशिनी. व्यापक असलेला जीव, सच्चिदानंद स्वरूप असलेला जीव, आत्मरूप असलेला जीव अहंकारामुळे जीव झाला. अहंकारामुळे त्याच्या मागे जन्म मरण लागलं, अहंकारामुळे त्याच्या मागे सुख दुःख लागलं, अहंकारामुळे सगळंच लागलंय. विठ्ठल अहंकाराला काही ठिकाणी भूत म्हणलंय. हो, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. वा, भूत आहे भूत, सगळ्यांच्या डोक्यावर बसले. ती पूर्वीची भूत राहिली नाही आता त्यांच्या मुखातून ऐकलं होतं सगळी भूत पळून गेली, कारण माणसंच भूतासारखे वागायला. पण खरं भूत कोणतं आहे? अहंकार. मी असं आहे, मी तसं आहे, मी असं केलं, मी तसं केलं. जेवढा मनुष्य अहंकार आहे तेवढा जास्त दुःखी. विठ्ठल
हा विचारून अहंकार सांडिजे मग मग असतीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपणची केली. आपल्याला आपलंच कल्याण करायचंय का अहंकार सोडायचंय फक्त. एवढं सोपं नाही पण अहंकार सोडणं. मोठ्या मोठ्यांना सोडता आला नाही. एवढे मोठे शुकाचार्य आईच्या पोटात किती वर्ष राहिले? 12 वर्ष. 12 वर्ष राहिले भीतीमुळं. बाहेर आल्यानंतरही वाराला गेला अहंकाराचा. 12 वर्ष राहिले बाहेरच येत नव्हते. व्यास महर्षीने देवाला बोलवलं, म्हटले बघा तुमचा भक्त किती वर्ष राहायचं, या माझ्या पत्नीने किती वर्ष त्रास सहन करायचा. देव आले, म्हटले शुका बाहेर ये बाबा. कोण आहेस तू? आत असताना शुकाचार्य म्हटले नाहम मनुष्यो नच देव यक्षो. यक्षो. मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, ब्रह्मचारी नाही, ग्रस्त नाही. कोण आहेस तू? चिदानंद चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हटले जाऊ द्या कोणी का तू बाहेर ये. नाही नाही मी बाहेर येणार नाही, मला बाहेरचं वारं लागेल. अरे मी आहे ना बाबा, मी तुला सांगतो दैवी हे शा गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यन्ते माया वितांतरन्ति ते. ये बाहेर. शुकाचार्य बाहेर आले, देवाला नमस्कार केला, आई बापाला नमस्कार केला आणि सरळ वनाच्या दिशेने. व्यास महर्षी मागे धावतात, ए शुका थांब, ए शुका थांब असं वर्णन केले. शुकाचार्यांना हाक मारल्यानंतर शुकाचार्य ओढ येत नव्हते, झाडं ओढ यायची. कोण ओढ यायचे? झाडं. शुकाचार्यांना हाक मारली तर झाडं ओढ येत होती. आपण हाक मारली तर शेजारी ओढ येत नाही. झाडं ओ का येत होती? कारण शुकाचार्य व्यापक झाले होते. बघा हे विश्वचे माझे घर ऐशी जेवढा व्यापक झाला त्याचा संवाद सगळ्याशिवाय लागतो. ज्ञानोबाराय भिंती बरोबर बोलले, ज्ञानोबाई रेड्या बरोबर बोलले का? व्यापक झाले. विठ्ठल असे शुकाचार्य पुढे निघाले. व्यास महर्षी मागे. काही अप्सरा स्नान करत होत्या. स्नान करता करता शुकाचार्य निघून गेले. अप्सरा तशा स्नान करत राहिल्या. व्यास महर्षी आले. व्यास महर्षीला पाहिलं की अप्सरांनी कपडे अंगावर घेतले. व्यास महर्षी थांबले, म्हटले माझा आत्ताच विवस्त्र असलेला पोरगा तुमच्या समोरून गेला, तुम्ही कपडे अंगावर घेतले नाही आणि मला पाहताना लगेच तुम्ही कपडे अंगावर घेतली, असं तुम्ही का केलं? त्या म्हटल्या तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आम्ही त्याच्या नजरेत पाहिलं, स्त्री पुरुष हा भेद आम्हाला दिसला नाही. आणि हे वर्णन शुकाचार्यांनी ऐकलं आणि वर्णन ऐकलं, स्तुती ऐकली ना अहंकार झाला नाही. असा जन्मला यायचा अजून. एक कमी पडला. एक कमी पडला. व्यासे उपराठी दृष्टी केली. शुकाचार्याला जनक भेटीशी पाठवला तिने. अभिमानाने खोटे केले. जनकाकडे गेले. आता जनक म्हणजे राज्य करत होता. 350 पत्नी होते. जनक संसार करत होता आणि शुकाचार्य त्याच्या दरबारात गेले. म्हणजे आणि बाहेरच शुकाचार्यांना त्यांनी सुरुवातीला उन्हात पावसात म्हणजे खराच साधू आहे का बघू जरा, परीक्षा बघू किती सहन करतोय. जा तुमच्या राजाला सांगा मी शुकाचार्य आलोय. राजाने तिकडूनच निरोप पाठवायचा, संसार सोडा मग माझ्याकडे या. शुकाचार्य म्हटले मी नुसतं कमंडलू घेऊन आलोय, लंगोटी लावली, भस्म लावले अंगाला आणि हा बाबा मला शिकवतोय संसार सोडा माझ्याकडे या. त्याला 350 बायका आहेत, राज्य करतोय. लक्षात आलं मोठी माणसं त्यांना वेळ लागत नाही. मी संसार कोणता? मी आलोय. अहंकार सोडला आणि शुकाचार्यांना समाधी लागली. मग जनक दर्शनाला आले. विठ्ठल विठ्ठल. अहंकार सोडायला अवघड आहे. मग त्याच्यासाठी उपाय सांगितला. पण आईशा नावे देव. भावाने देवाला एकदा धरलं
भावाने देवाचं भजन करू लागलो, अहंकार आपल्याला घालवावा लागत नाही, देवच आपला अहंकार घालवतो. वेगवेगळ्या माध्यमातून देव ज्ञान देतो, देव प्रेम देतो, देव अशी काही लीला करतो की आपोआप जीवनातला अहंकार जाईल. अभक्ताचा अहंकार लवकर देव घालवत नाही, त्याचा फुगा फुगवतो फुटेपर्यंत. पण भक्ताचा अहंकार मात्र देवाला सहन होत नाही. ते मात्र जरी अभिमान मेरू समान भारदेवा. देवाला भक्ताची काळजी असते. प्राणी पुरणार नाहीत, पण वेळ संपलेली आहे. नारद महर्षींचा अभिमान घालवला, सत्यभामेचा घालवला, चक्राचा घालवला, गरुडाचा घालवला, अर्जुनाचा सुद्धा घालवला. आणि ज्याचा अभिमान गेला तो देवस्वरूप होतो, त्याची जगात कीर्ती होते. माणसाने कीर्तीने जगावं हे शेवटचं चरण आहे. तुमने जावे तुमने सद्कीर्तीने बरवे सत्कीर्तीने बरवे. जगणं आहे. काही माणसं मेली तरी जिवंत असतात आणि काही माणसं जिवंत असून आई वडिलाची सेवा करत नाही, मेल्यासारखा वारी करत नाही, नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही, देशाची सेवा करत नाही. अगा माझी भक्तीविन जळो त्याचे जे आले पृथ्वीवरी पाषाण नसते काही. आणि काही लोक असे आहेत जरी गेलेली असली तरी सुद्धा आज कीर्ती रूपाने अमर आहेत. उभारीला ध्वज ऐशी चराचरी कीर्ती यांची. 16च वर्ष ज्ञानेश्वर महाराज राहिले, समाधी घेतली. आज आपण रोज त्यांचं नामस्मरण करतोय. म्हणून
मूर्तीपेक्षा सुद्धा कीर्ती महत्वाची आहे. म्हणून माणसाने आपल्या जीवनात असं काहीतरी करावं की आपली मागे कीर्ती, 4 लोकांनी असं म्हटलं पाहिजे. मनुष्य मेल्यानंतर स्वर्गाला गेला का नरकाला गेला कसं ओळखायचं? स्मशानात लोक काय बोलतात त्याच्यावर. लोक जर म्हणत असतील बरं झालं गावातली कटकट गेली, काही चांगलं कार्य काढलं की आडवा आलाच, सप्ता बंद पाडला याने बार आपला, समजायचं कुठं गेला डोळं झाकून. अगदी ना. आणि लोक जर म्हणत असतील वाईट झालो, कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागले, सगळ्यांच्या सुखात सुख सगळ्यांच्या दुःख. चांगलं कार्य काढलं की पहिला वाटा यांचा असायचा, समजायचं डोळे झाकून कुठे गेले? वैकुंठाला गेले, स्वर्गात गेले. म्हणून तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तमची फुले, कीर्ती मागे विठोबा रखो मोहिते परिवार यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कैलासवासी किसन सर्जेराव भोईटे यांचं अचानक या ठिकाणी गेल्या वर्षी निधन झालं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. भगवंतांनी त्यांना दुःख सावरण्याकरता शक्ती द्यावी अशी भगवंताला आपण प्रार्थना करू. थांबा राहू दे ना, असू द्या बसत. आपली वेळ संपलेली आहे. आळंदीला सद्गुरू जोग महाराजांची संस्था आहे. संस्थेच्या वतीने माऊलीच्या मंदिरात रोज ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं. गेली 8 वर्षे माझ्याकडे सेवा आहे प्रवचनाची, रोज 4 ते 5. खरं तर आता या ठिकाणी वातावरण रंगलं होतं आपलं, तर तुमच्यासारखे टाळकरी असल्यावर मी ज्ञानेश्वरीच्या वेळा सांगितलं, तुम्ही म्हणताय असे श्रोते असल्यावर आणखीन सांगावं असं वाटतं. तुमच्या आळंदीला असे श्रोते बरं का. मी नुसती अर्धी ओळी काढली की तिथे पुढच्या वळ्या ते म्हणतात. 8-10 माणसाची अशी हरिपाठासारखी ज्ञानेश्वरी पाठ आहे पूर्ण. लोक खूप अभ्यास करतात. आपल्या परिसरामध्ये सुद्धा अभ्यासू श्रोते वाढले पाहिजेत बरं का. ज्ञानेश्वरी कळली पाहिजे, गाथा कळली पाहिजे, नामस्मरण वाढलं पाहिजे. केवळ मोठे कार्यक्रम केले म्हणजे झालं असं नाही बरं का. मोठे मोठे कार्यक्रम तर झाले पाहिजेत, त्याने श्रद्धा निर्माण होते, पण त्यातून मिळालं काय? हो, मोठा सप्ताह झाला पण मुलांसाठी काय संस्कार केले, लोकांच्यात किती बदल झाला हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मला थोडंसं आळंदीला 4 वाजताच्या प्रवचनाला जायचं असल्यामुळे तर जाता जाता मध्ये सोमेश्वर मंदिरावर तिथे 1 अधिक महिन्यात मोठा सप्ताह आहे, त्याची मीटिंग आहे, त्याला मला जायचंय. 15-20 मिनिटं तिथं थांबायचंय आणि तिथून त्या ठिकाणी आळंदीला जायचं असल्यामुळे खरं तर आता सगळी वारकरी मंडळी 3 चाली व्हायला पाहिजेत, पण आता आपली शेवटची झाली असे समजून याच ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. फुलं वाटणारे घातला Thank you.
युवा कीर्तन विकास महाराज निंबाळकर, संकेत महाराज जंजनी,